यात्रेचा फर्स्ट डे मी गावामध्ये आमच्या शेरण्या होत्या, शेरण्या झाल्यात. आज असतो आखाडा कुस्ती, जी मला खरंच पाहायला खूप आवडते. आणि प्लस आज आमची यात्रा असते, म्हणजे काल जर 3 तारखेला आमची यात्रा असेल तर 4 तारखेला लगेच आळ्याची यात्रा असते. म्हणजे जी माझी छोटी नणंद आहे श्वेता, त्यांच्या गावची यात्रा आहे. तर आता आम्ही आमच्या गावामधला आखाडा पाहणार आहोत आणि तसंच तिथून आळ्याच्या यात्रेसाठी जाणार आहोत. तर आळ्याची जी यात्रा असते ती असते जे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याकडनं गाथा बोलवली, तिथली यात्रा असते ती. आणि खूप मोठी यात्रा असते, 3 दिवस असते ना ही यात्रा, 3 दिवस ती यात्रा असते. तर ती यात्रा आजपासून स्टार्ट होती आहे आणि काल ते आमच्याकडे आलेत म्हटल्यानंतर आज आम्हाला तिकडे जावेच लागेल. मला थोडंसं रेडी होताना शूट करायचं होतं, पण नेहमीप्रमाणे गावाला लाईटचा इश्यू आहे, लाईट गेली होती. तर त्या याच्यामध्ये मी थोडं रेडी झालेली आहे आणि भेटूया आळ्याच्या यात्रेमध्ये किंवा आखाड्यामध्ये. खूप वेळ ठरवलं आहे की रेडी होतानाचा एक व्हिडिओ मला शूट करायचा आहे किंवा मेकअप करतानाचा, की मी कसा मेकअप करते हा व्हिडिओ मला शूट करायचा आहे. पण मला असं वाटतं की त्याला थोडा अजून वेळ लागणार आहे. तर इथे माझं आवरून झाल्यानंतर मी लिपस्टिक लावत होते. मी खरं सांगते, लिपस्टिक लावताना जर माझ्याकडे एखादा शेड नसेल तर मी 2 लिपस्टिक एकत्र करते आणि त्याचा शेड बनवते. तुम्हीही ट्राय करून पाहात. जर तुमच्याकडे एखादा शेड नसेल अवेलेबल त्या टाईमला तर तुम्ही 2 लिपस्टिक एकत्र करून मस्त असा शेड बनवू शकता. तर फायनली माझं आता आवरलेलं आहे. आज मी योगेश, माझा छोटा धीर म्हणजे नवीन लग्न झालेला मयूर आणि त्याची वाईफ म्हणजे माझ्या जाऊबाई पल्लवी, आम्ही सगळेजण मिळून चाललो आहोत आळ्याच्या यात्रेला. आता गावाला आलोच आहोत तर म्हटलं चला यात्रेला पण जाऊन येऊयात. किचन ऑल सेट आहे कारण की मला उद्या सकाळी माझ्या माहेरी निघायचं आहे. सगळं पॅकिंग वगैरे मी सगळं परत करून ॲज इट इज सगळं ठेवलेलं आहे आणि उद्या सकाळी मी जाणार आहे माझ्या माहेरी. म्हणजे माझी सुट्टी चालू होती उन्हाळ्याची, कारण की रियाची सुट्टी स्कूलची चालू झालेली आहे आणि माहेरी जाणं तर बघतच आपलं. माहेरी नाही जाणार सुट्टीला तर सुट्टी आपली होणार कशी कंप्लीट. संध्याकाळचे वाजलेत 6:10, सॉरी संध्याकाळी झाले 6:05 आणि स्टील तुम्ही पाहात की ऊन किती आहे गावाला. भयंकर असं ऊन आहे, परंतु यात्रेला तर जावं लागेल. नणंदबाईच्या गावची यात्रा आहे, तो जावं तर लागणारच आहेत. तर आता निघालो आहे आम्ही सगळेजण गावाला. मी रेडी झाली आहे. फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की सगळ्यांच्या आधी मी रेडी झाली आहेत आणि बाकीचे अजून रेडी नाही झाले, ती येत आहेत पाठीमागून. मोठी अचिव्हमेंट आहे आज माझ्यासाठी की मी सगळ्यांच्या आधी रेडी झाली आहे. आळेगावच्या यात्रेला जाण्याच्या आधी आम्हाला पाहायचा होता आखाडा म्हणजे कुस्ती, जे मला खरंच खूप मनापासून आवडतं. म्हणून आम्ही सगळेजण थांबलो आणि कुस्तीच्या आखाड्यामध्ये गेलो कुस्ती पाहण्यासाठी. आणि तुम्हाला कुस्ती आवडते का मला हे नक्की सांगाल. जेव्हाही मी गावाला यात्रेला येते, कुठल्याही यात्रेला जाऊ दे, मी कुस्ती पाहण्यासाठी आवर्जून जाते. कारण की खरंच मला कुस्ती पाहायला खूप आवडते आणि ती जर महिलांची असेल तर मग काही गोष्टच वेगळी आहे. आणि मला स्पोर्ट्समध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट असल्यामुळे कुठेही स्पोर्ट्स चालू झाले की पावलं आपोआप तिकडे चालायलाच लागतात. तर चालू झाली आहे, जसं तुम्हाला समोर दिसतंय 2 मुलींची कुस्ती चालू आहे आणि खरंच दोघींचाही खूप प्रयत्न चालू आहे एकमेकींना हरवण्याचा. बऱ्याच वेळानंतर कुस्ती चितपट नाही झाली आणि तुम्हाला माहिती आहे कुस्ती चितपट जर नाही झाली तर विभागून जे काही प्राईज असतं ते दोघांमध्ये विभागून दिलं जातं. शेर की एक दहाड़ है प्यारे. जावयाला ऑफर आली होती, येतो का तो पुण्याला बोलवायला ब्लॅक शर्ट वाला जातो का नाही तो आलेला बोलवायला येतो जातो आपण नाही जायचं. महिला पैलवान विशाखा चव्हाण 1200
दोन बहिणींची कुस्ती आम्ही पाहणार आहोत. एक पैलवान आहे, तिला पार्टनर मिळत नाहीये म्हणून तिच्याच बहिणीसोबत तिची कुस्ती लावणार आहेत. तर बघूयात कशा खेळतात दोघी जणी. ही आहे पैलवान विशाखा चव्हाण, जिच्यासाठी बराच वेळ झालं पार्टनर शोधत होते कुस्ती खेळण्यासाठी, पण कुणीच मिळालं नाही. म्हणून अखेर तिला तिच्या बहिणीसोबतच कुस्ती खेळावी लागली. तिची बहीण म्हणजे संजीवनी चव्हाण. आणि खरं सांगते, दोघींनी अगदी छान अशी कुस्ती खेळली. ही आहे विशाखा. आता तिला तिच्या बहिणीबरोबर खेळलीस ना तू. 1500 रुपयासाठी आणि ही ही कुस्ती जिंकली. लावली दोघी जाते. सगळ्या बहिणी खेळल्या होत्या आणि मस्त खेळलीस. कॉंग्रॅट्स. एक मिनिट, कुस्तीमधून या कुस्तीमधून जो विजयी होईल तो फायनलसाठी खेळेल. मला मिळालं हे. गदेसाठी या दोघी सगळ्या गदेसाठी बहिणी त्यातला आहेत. पैलवान अजून एक कुस्ती होईल, त्याच्यातला पैलवान आणि त्यांच्या कुस्तीच्या आखाड्यातून निघाल्यानंतर पोहोचलो आहे श्वेता यांच्या घरी. हे आहेत त्यांचे बाबा, ज्यांची संध्याकाळची पूजा चालू होती. आणि हे आहे नणंदबाईंचं गावचं घर. आणि ह्या त्यांच्या सासूबाई. श्वेता आणि योगेश यांचे मामा मामी यात्रेसाठी आल्यामुळे जेवणाचा बेत बनलेला आहे. आणि मस्त अशा श्वेता यांच्या सासूबाईंच्या हातच्या थापटवडी खाण्याचा योग आमच्या नशिबी आलेला आहे. आणि मी खरं सांगते, जेवण बनवण्यामध्ये श्वेता यांच्या सासूबाईंचा हात कधीच कुणी धरू शकत नाही. जेवण बनवता बनवता आमचा गप्पा मारण्याचाही कार्यक्रम चालला होता. मी व्हिडिओही बनवत होते आणि गप्पाही मारत होते. नाही, पण तुमच्या हाताची चव नाही येत त्यांना. चव नाही आता. हां, ते आहे, तेवढं आहे. आम्ही जेव्हा ह्यांचं घर पाहायला गेलो होतं, लग्न जमलो तेव्हा छोलेची भाजी आणि पुरी केली होती. हे मला म्हणतात हां चणे, ते छोटे चणे असतात ना ब्लॅक ते वाले. हां, हे मला म्हणतात स्वतःचं काही खरं नाही. सासूबाई फार सुगरण येतात, तेव्हा खूप भारी झालं. हां हां, शिकवायला कोण होतं? आपण सांगतो ते करते. मग आता माझ्या हातात तिथं जमणार आहे का? पाटवडी मलाही खूप चांगली जमते. पण मी खरं सांगते, हे जे काम चाललेलं आहे गरम गरम पाटवडी किंवा थापटवडी थापण्याचं, हे सगळ्यात डिफिकल्ट काम आहे माझ्यासाठी. कारण की हे गरम गरम थापणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. जसं आपण जुन्या ह्याच्यामध्ये म्हणतो, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, तसं इथे आहे, आधी हाताला चटके मिळतात आणि तेव्हाच तुम्हाला थापटवडी खायला मिळते. आणि त्या इतक्या इझिली करत होत्या ना, ते पाहूनच मला असं वाटलं की हे आई लोक कसं काय एवढ्या सहज बनवतात. आणि आपण का म्हणतो की यार मला भाजतंय मला भाजतंय, खरंच त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण किती नाजूक आहोत अजून. या आहेत योगेश यांच्या मावशी, ज्या मामांसोबत यात्रेला आलेल्या आहे श्वेताच्या ह्यांच्या. तर आम्ही सगळ्यांनी मस्त असं थापटवडीचं जेवण केलं त्याच्यानंतर. आणि खरंच व्हिडिओ काढण्याचं लक्षातही नाही राहिलं माझ्या. तर ही आहे बनलेली थापटवडी. आणि थापटवडी रेडी झाल्यानंतर कटिंगचं काम चालू झालेलं आहे. आणि ते कटिंगचं काम मिळालेलं आहे अर्थात मला. तर मी केली आहे इथं थापटवडींची कटिंग, बाकी काहीही काम मी केलेलं नाही आहे.
ही आहे थापटवडी, ज्याला पाटवड्या पण म्हणतात, जी मी कट केली आहे, फक्त कट केली आहे. सगळे एकत्र आले, सगळ्यांनी जेवण केलं आणि ह्या सगळ्यांच्या गप्पांच्या नादामध्ये मी खरं सांगते व्हिडिओ काढायचं माझ्या लक्षात राहिलं नाही. पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात. धन्यवाद.